करतो आहे. सगळे संघ मालक चांगले आहेत. त्यामध्ये सगळ्यांनी आम्हाला जे एकत्र आणलं आणि आम्हाला जो चान्स दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. खूप सुंदर उल्लेख केला तुम्ही. दीपक दादा खोत यांचा रीलही व्हायरल झाली होती. बॅकलिप त्यांनी जी मारली होती खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉलमध्ये, तीही फार फेमस झाली, त्याला खूप व्ह्यूज मिळाल्या. मात्र तुम्हाला असेल या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. रोशन संते सरांच्या वाणीमधून ऐकूया या नेक्स्ट मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शैलीजी जाधव सरांचा आवाज आपण ऐकला. सामना 4 षटकांचा आहे. पांडुरंग गोलंदाजी मार्कवरती यावेळेस लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला जज करताना हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का राकेश कांबळे. बॅक टू द पविलियन. चला आद्विक 11 टीम कॅप्टनला विनंती असेल 12 मॅन पाठवा आपला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल येते या चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होती. धावसंख्या आहे 1-1. धावसंख्या आहे 1. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. STGPL षटकार. षटकार येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहे. सेन्सिबल बॅटिंग भगवान कांबळे करतायत. षटकार आला होता त्यानंतर सॉफ्ट हँडने खेळतायत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 दिवस क्रमांक 1 सुरू आहे आणि 7वा हा सामना आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. क्षेत्ररक्षक होते राजू भरिष्टे आणि राजू भरिष्टेने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. प्रमोद बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-8 ही धावसंख्या आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये सुरू आहे.
गोलंदाजी मार्कवरती सचिन येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये न्यू बॅट्समन सूरज आलेत. चौथ्या क्रमांकावरती स्ट्राईक इनला बॅट्समन भगवान कांबळे आहेत. यावीस फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते, झेल पकडू शकले नाहीयेत. भगवान कांबळेला मिळते जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4. दिवस क्रमांक हा पहिला 7वा क्रमांक 7वा हा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 7वा. या मॅचमध्ये आपण पाहतोय 2 संघ. बॅटच्या आतली कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. इट्स अ बीमर. नो +1. मिळतील धावा 2. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती. 13. नो +1. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. राजू आणि राजू भरिष्ठेने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16.
फुल टॉस चेंडू आहे ऑनसाइड टर्न केला डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतोय. संध्याकाळी अनिल पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. यापुढील सामना असेल प्रियांका 11 आणि अप्पा प्रेमी 11 या दोन टीममध्ये. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. प्रियांका 11 आणि अप्पा प्रेमी 11 या दोन टीममध्ये सामना असेल. यावीस बिगिट पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एम एस धोनी स्टँडच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप भरपूर लांब आहे तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या दोन टीममध्ये. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सव्वीस धावा 26. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज झाले बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. भगवान कांबळे बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 26 धावा. चला टॉससाठी या प्रियांका 11 चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत सचिन पाटील. विनंती असेल अप्पा प्रेमी 11 टीम कॅप्टन टॉससाठी या. येस इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत सुभाष दादा कारंडे यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. 26. न्यू बॅट्समन प्रवीण आहेत आणि नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. आमच्यासोबत व्हॉइस ऑफ शाहूवाडी
उद्या त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. इट्स अ बिमार. पंचांचा नो बॉलचा इशारा त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+6 मिळतील धावा 7 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल 39. 39 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. धावसंख्या 39. 39 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय. फ्री हिट आहे. ड्राईव्ह करताय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बशीर गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत अजय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तो अजय आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आहे. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. अजय बॅक टू द पवेलियन. दोन चेंडू शिल्लक आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 42. न्यू बॅट्समन अविनाश आहेत. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 42 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू आला डॉट आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि सुभाषजी कारंडे साहेबांचे शुभ हस्ते आपण करूया टॉस या पुढील सामन्याचा. धन्यवाद सर. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ असणार आहे ते अर्थात आप्पा प्रेमी आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रियंका 11. चला दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं येथे मात्र नाणेफेक आपण करायची आहे. चला मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते येथे आपण नाणेफेक इथे करायची आहे. तर नवीन मॅच आपण पाहायला मिळणार. एका बाजूला प्रियंका 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आप्पा प्रेमी. धन्यवाद मान्यवरांचे नक्कीच आभार व्यक्त करतो आणि जाऊया आपण पहिल्यांदा प्रियंका 11 संघाच्या संघनायकाकडे. आपण पाहिलं गेलं तर नाणेफेक आपण जिंकला. आता जास्तीचा वेळ तुमचा पण घेणार नाही आहे कारण आपल्याला खूप सारे अजून सामने खेळवायचे आहेत. नाणेफेकचा आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि आपण पाहिलं गेलं तर मागील सामना आपण जिंकला. समोरचा संघ इथे सामना जिंकून आलाय. आता मात्र दोन्ही संघांचा जर विचार केला दोन्ही बलाढ्य संघ कारण विजय संपादन केलाय तर आता मात्र नवीन मॅच असणार आहे आणि बलाढ्य संघ सुद्धा असणार आहे. काय वाटतं कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये असेल? जास्तीत जास्त कमी बनवायचा प्रयत्न करेल. नक्कीच कमी शब्दामध्ये नक्कीच आपलं मनोगत व्यक्त केले. आतमध्ये आपल्या खेळीतून मात्र इथे आपला खेळ मात्र नक्की दाखवणार आहेत. जास्तीचा वेळ घेत नाही. पुन्हा एकदा पाहिलं तर आपल्या
प्रेझेंटेशन बॉक्समधून मात्र येथे न्यूज आली आहे, ते अर्थात प्रियंका इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम एक पारंपरिक निर्णय घेतला, अर्थात गोलंदाजी करण्याचा आमंत्रित केलंय ते आप्पा प्रेमी या संघाला. जाऊया पुन्हा एकदा आपल्या प्रेझेंटेशन माफ करा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आवाज जोडला गेलाय आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर यांचा. त्रेचाळीस धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने या दोन नामवंत संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक हा 7वा आहे. अद्विक 11 आणि प्राची 11. अद्विक 11 या टीम समोर 43 धावांचं टार्गेट आहे. हुक करतायत, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्या चेंडूवरती दमदार आघात, चौकार. पांडुरंग आणि बशीर ही जोडी आहे गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज आहेत अभिजित. पुन्हा एकदा पूल करतायत, शॉर्ट आर्म पूल, शॉर्ट लाईक दॅट, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक, दुसरा चौकार. अविनाश आहेत गोलंदाज आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत फलंदाज पांडुरंगने. धावसंख्या 8 धावफलकावरती आहेत. गोलंदाज अविनाश या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली पांडुरंगने. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये अद्विक 11 या टीमला. क्या बात आहे, बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि तोपर्यंत मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थाने आजचा पहिला दिवस आहे. 7वा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. स्विच हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, STGPL चौकार. थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. पांडुरंग नावाचं वादळ निर्माण झाले या संध्याकाळच्या
17मध्ये तिसरा चौकार आलाय या इनिंगमधील पांडुरंगच्या बॅटमधून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. महेंद्र भवर सर आणि हेमंत शेट्टी सर हे दोन ऑफिशियल पंच. तिसरे पंच मुन्ना पठाण सर. मॅच रेफरी जय पवार सर आपण पाहतोय. जे पी पॅनलचे फाउंडर जय पवार सर, मुन्ना पठाण सर, त्यानंतर महेंद्र भवर सर आणि हेमंत शेट्टी सर हे 4 नामवंत पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. बनवायच्या धावा 43. 18 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये अद्विक 11 या टीमला. पहिला चेंडू, क्या बात है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 20. बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय 20 बशीर आहेत. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का. बशीर बॅक टू द पविलियन. यापुढील सामना असेल प्रियांका 11 आणि अप्पा प्रेमी 11. प्रियांका 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि अप्पा प्रेमी 11 या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. त्यानंतर शिवशंभू ग्रुप आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 टीममध्ये सामना असेल आणि त्यानंतर अन्नाराजे 11 आणि आय डोंजाई स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये सामना होईल. आज 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर 3 सामने होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे. चला, अद्विक 11 टीमचा 12 मॅन या आमच्या कॉम्बॉक्समध्ये. अद्विक 11 या टीमचा 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल 23 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 14. ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हॅने खेळतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 24 धावा. 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे अद्विक 11 या संघाने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 25. 25 धावा. 18 धावांची गरज.
13 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 18. ऑन साइडला लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. पांडुरंग बॅक टू द पविलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 25-25. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज. राकेश येत आहेत. राकेशच्या विकेट हॅट्रिकसाठी दुर्वा स्पोर्ट्स कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिल दादा पाटील दुर्वा स्पोर्ट्सचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. 12 चेंडू 18ची गरज या मॅचमध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. राकेश गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकांसाठी खऱ्या अर्थाने 16 मिनिटांचा वेळ आहे. 2 षटकांसाठी 10 मिनिटं घेतलेत. त्यामुळे विनंती असेल आपण देखील सहकार्य करा. प्राची 11 टीम वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार सूचना करतोय. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केलेले आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा. नक्कीच लेग बाईसचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय सुदर्शन आहे. सुदर्शन आणि रवी ही जोडी. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27 धावा. जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 10. बनवायच्या धावा 16. बिग हिट करतायत. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. ही विकेट मिळवली गोलंदाज राकेशने आणि आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. न्यू बॅट्समन सचिन येतोय बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू आणि 16ची गरज आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अद्विक 11 या टीमला हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅचमध्ये 14. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या मॅचमध्ये.
चला पॅनल्टी असणार आहे 2 धावांची. यस, जो कोणताही फलंदाज गार्ड घालून जाणार नाहीये त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल. आणि तेच चित्र आपण पाहिलं, सचिनने सेफ्टी गार्ड घातलेले नाहीये त्यामुळे संघाला 2 धावांची पॅनल्टी. त्यामुळे 8 चेंडू शिल्लक आहे, 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 8 चेंडू बनवायचे आहेत, धावा 16. राकेश गोलंदाजी मार्कवरती ऑन साइडला खेळत आहे, क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. सचिन बॅक टू द पविलियन. सात चेंडू 16ची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 बनवायचे होते आणि 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च करतोय गोलंदाज राकेश. चांगली गोलंदाजी करतायत. 4 धावा खर्च केलेल्या आहेत परंतु 2 धावा पॅनल्टीच्या आहेत. न्यू बॅट्समन राजू भरिष्ठे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच. 16 धावांची गरज आहे, 7 चेंडू शिल्लक. यस, 2 धावा पॅनल्टीच्या आपण मायनस केलेले आहेत त्यामुळे धावसंख्या आहे 27. अंतिम चेंडू शिल्लक. आतापर्यंत टर्निंग पॉइंट षटक हाताळतो गोलंदाज राकेश. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. अचूक लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा करतायत आणि टर्निंग पॉइंट षटक. 12 चेंडू 18 बनवायच्या होत्या आणि अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केली आहे राकेशने. ड्राईव्ह करतायत, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज या मॅच मध्ये. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आलाय वाईड बॉल. राजू भरिष्ठे आहेत स्ट्राइक एंड वरती. वाईडने सुरुवात केली आहे. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 43 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात खूप चांगली केली होती आदवी केली या टीमने. त्यानंतर सातत्याने विकेट गमावले. पांडुरंगने पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले होते. तो पांडुरंग बाद झाला. हाफ ट्रॅकर विशेप मध्ये खेळतायत. टीम मध्ये राकेश आहेत लॉंगॉनला. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 32 धावा. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू बनवायच्या धावा करा या मॅच मध्ये. राजू भरिष्ठे स्विंग मिस. प्रचंड वेग आहे. अक्षय पानकरच्या या चेंडूमध्ये
डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये अद्विक 11 या टीमवरती, कारण की चेंडू शिल्लक आहे 4, धावा बनवायचे 11 या मॅचमध्ये. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने फलंदाज होईल. यस, ही रनच नाहीये पंच, डॉट बॉल असेल, रन नाही अशी. फलंदाज बाद देखील नसेल. क्रॉसिंग नाहीये बघा. 3 चेंडू आणि 11ची गरज. 3 चेंडू आणि 11 कंपल्सरी बनवावे लागतील या मॅचमध्ये. अक्षय पानकर काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. एकाच टीमकडून ते खेळतात, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. राजू परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये राकेशने गोलंदाजी केली होती, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज अक्षय. या अंतिम षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी या 10 धाव बनवावे लागतील. 1 चौकार, 1 षटकार मारावं लागेल. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि सोडून दिलेला आहे. आशेभूत नजरेने पाहतच राहिले आणि डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज या मॅच मध्ये. कुठे होता सामना, कुठे आलाय हा सामना. चला पंचाने रिव्ह्यू घेतलाय का? यस, चेक करूया आपण. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे वाईड बॉलसाठी. या आपण चेक करूया, कारण की अत्यंत क्रुशियल स्टेज आहे या सामन्याची. 2 चेंडू 10 बनवायचे होते आणि ऑनफिल्ड जो कॉल आहे तो नक्कीच कोणता इशारा आलेला नाही आहे आणि त्याला चॅलेंज केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे, त्यामुळे इक्वेशन बदलतंय. 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 2 चेंडू 9ची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहतोय सुदर्शन. लॉफ करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला. हा झेल सोडलेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होत आहेत. राजू भरिष्ठे करतायत काय, हा देखील प्रश्न पडलेला आहे. जिथे 3 धावा झाल्या असत्या तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती धावा 2 आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. जर या चेंडूवरती 3 धावा आल्या असत्या तर नक्कीच या मॅच मध्ये मजा आली असती, परंतु लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. 3 धावा झाल्या असत्या या चेंडूवरती सहज. 1 चेंडू 7. अंतिम चेंडूला डॉट आणि सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे प्राची 11 या टीमने. अभिनंदन प्राची 11 या संघाचं. हार्ड लक अद्विक 11. नेक्स्ट मॅच प्रियांका 11 आणि अप्पा प्रेमी 11 या 2 टीम मध्ये. चला प्रियांका 11 संघ आपण फिल्डिंग लावून घ्या आणि अप्पा प्रेमी 11 या टीमला विनंती असेल की आपले बॅट्समन पाठवायचे आहेत आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे